लेह हिंसाचारात झालेल्या 4 जणांच्या मृत्यूची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी लडाखी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केली आहे। त्यांनी जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून एक पत्र लिहिलंय जे 5 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलं होतं। वांगचुक यांनी लिहिलं की ज्यांनी आपला जीव गमावलाय त्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना आहेत। जखमी आणि अटक झालेल्यांसाठी मी प्रार्थना करतो। 4 जणांच्या मृत्यूची स्वतंत्र न्यायिक आयोगामार्फत चौकशी झाली पाहिजे। जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत मी तुरुंगातच राहीन, असं ते म्हणाले। हे पत्र लेह अपेक्स बॉडीजचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट मुस्तफा हाजी यांनी शेअर केलं होतं। ॲडव्होकेट मुस्तफा हाजी आणि वांगचुक यांचे बंधू स्तेतान दोरजेल्ले यांनी 4 ऑक्टोबर रोजी तुरुंगात वांगचुक यांची भेट घेतली। 24 सप्टेंबर रोजी लेह हिंसाचार भडकवल्याबद्दल राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत वांगचुक यांना 26 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती। ते सध्या जोधपूर तुरुंगात आहेत। वांगचुक यांच्या सुटकेसाठी असलेल्या हेबियस कॉर्प्स याचिकेवर 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे।